जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे आपलं लेक्चर आहे BS सेकंड इयरचं आणि सेम 4 आणि आजचा जो सब्जेक्ट आहे सोशियोलॉजी यामधला मॉड्यूल 1 आपण बघणार आहोत। मॉड्यूल 1 मधला महत्त्वाचा भाग आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून पहा, सामाजिक संस्था हा आज आपला चर्चेचा विषय आहे। सामाजिक संस्था काय सांगता येईल तुम्हाला या संदर्भात? सामाजिक संस्थेबद्दल पाहता आपल्या दैनंदिन व्यवहारात संस्था, समूह, संघटना, मंडळ हे शब्द जवळपास समान अर्थाने वापरले जातात, परंतु नेहमीच्या प्रचारात असलेल्या वरील संदर्भातील संस्था या शब्दाचा समाजशास्त्रीय अर्थापेक्षा वेगळा असल्याचे दिसून येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, इंदिरा शिक्षण संस्था, मागण्यासाठी मोर्चातील उत्तरेला जनसमूह, कर्मचारी संघटना इत्यादी विभिन्न नावाने संबोधल्या जाणाऱ्या औपचारिक संघटना म्हणजे संस्था होय, असा चुकीचा समज सर्वसामान्यांमध्ये असतो। अशा औपचारिक संघटना आणि संस्था या दोन्ही भिन्न व स्वतंत्र अर्थ असणाऱ्या संज्ञा आहेत आणि कोणत्या तरी एखाद्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी काही व्यक्ती एकत्र येऊन कार्य करू लागतात आणि अशा व्यक्तीचा समूह, ज्याला आपण पाहू शकतो असा एक विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्यरत असणारा समूह म्हणजेच औपचारिक संघटना होय। परंतु प्रत्यक्षपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समूह म्हणजे संस्था नव्हे, तर कारण समाजशास्त्रीय दृष्टीने संस्था ही अमूर्त संकल्पना आहे। त्यामुळे समाजशास्त्रात संस्था हा शब्द व्यक्तीचा गट या अर्थाने वापरला जात नाही, तर नियमांचा समुच्चय किंवा स्वीकृत कार्यपद्धती अर्थाने तो वापरला जातो। असं आपल्याला सामाजिक संस्था, आता एवढं आपण हे जे मी वाचलं तुमच्या लक्षात आलंच असेल। आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी, काही जर मी संस्थेचं नाव घेतलं, बहुजन शिक्षण समिती संस्था किंवा इतर मागासवर्गीय शिक्षण संस्था, असे जर वेगवेगळे नाव मी तुमच्या समोर घेतलं तर तुमच्या काय लक्षात येते? तर नक्कीच तुमच्या लक्षात येत असेल तर संस्था म्हणजे काय, आणि संस्था व्यक्तींनी म्हणजे काही व्यक्तींचा गट असा आपल्या लक्षात येते, परंतु हा व्यक्तीचा गट नसून तर तो काही नियमबद्ध चाकोरीने तयार झालेला एक व्यक्तीचा समूह असतो आणि त्या नियमानुसार त्या संस्थेला चालावं लागते आणि त्यावर काही नियम, काही बंधने सुद्धा घातलेली असतात आणि असं आपल्याला इथं लक्षात येते। सामाजिक संस्थेच्या व्याख्या खूप मोठी आहे, यातील लहान लहान व्याख्या मी तुम्हाला काढून देतो, त्या लिहून घ्या। ग्रीन यांची व्याख्या लिहा, शास्त्रज्ञ आहे ग्रीन। संस्था ही चालीरीती आणि रूढी यांचे एकत्र स्वरूपात केलेले संघटन आहे। संस्था ही चालीरीती आणि रूढी यांचे एकत्र स्वरूपात केलेले संघटन आहे। त्याद्वारे अनेक सामाजिक गरजांची पूर्तता होते। समजलं? ही ग्रीन यांची व्याख्या। रॉस यांची व्याख्या लिहा, सामाजिक संस्था संघटित संबंधाचा संच आहे। संघटित संबंधाचा संच आहे। या संबंधांना सामाजिक जनमताची मान्यता मिळालेली असते। हे रॉस यांची व्याख्या। बस 2 व्याख्या पुरेशा आहेत, बाकीच्या खूप साऱ्या मोठ्या व्याख्या आहेत। नंतर पहा सामाजिक संस्थांची वैशिष्ट्ये पाहू, महत्वाचा मुद्दा आहे। सामाजिक संस्थांची उद्दिष्टे। यातील जे पहिलं उद्दिष्ट आहे, संपूर्ण सांस्कृतिक व्यवस्थेत संस्थेचे
एककाच्या रूपात कार्य संपूर्ण सांस्कृतिक व्यवस्थेत संस्थेचे एककाच्या रूपात कार्य ही पहिलं वैशिष्ट्य पहा. संस्कृती ही मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठीच निर्माण झालेली असते. तसेच संस्थेचे देखील तेच कार्य असते. म्हणून हॅमिल्टन यांनी संस्थेला सामाजिक रूढी परंपरांचा एक गुच्छ संबोधला आहे. जेव्हा प्रथा परंपरा रूढी अधिक विकसित होतात तेव्हाच त्यांना समाज मान्यता देते. त्यातूनच संबंधित काही नियम बनतात व कालांतराने तेच संस्थेचे रूप धारण करतात. प्रत्येक संस्थेचे संस्कृतीचे प्रतिबिंब आढळतात. अनेक संस्थांच्या समन्वयाच्या आधारावरच संस्कृतीचा साक्षात्कार घडतो. संस्था या सांस्कृतिक मूल्य व उद्देशांना पूर्णत्वास नेणारी साधने आहेत. सांस्कृतिक व्यवस्थेत आढळून येणाऱ्या अनेक संस्थांमुळेच मानवाच्या मौलिक गरजांची पूर्तता होते. आता या वैशिष्ट्यावरून लक्षात आलं असेल, संपूर्ण सांस्कृतिक व्यवस्थेत संस्थेचे एककाच्या रूपात कार्य. लक्षात येते आपल्या संस्कृती ही मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी निर्माण झालेली असते आणि तसेच देखील ते कार्य करते. म्हणूनच हॅमिल्टन यांनी या संस्थेला सामाजिक रूढी परंपरांचा एक गुच्छ संबोधला आहे. जेव्हा प्रथा परंपरा रूढी आणि अधिक विकसित होतात तेव्हाच समाज मान्यता त्या पावतात आणि समाज मान्यता पावल्यानंतर एक संस्कृती उदयाला येतात आणि संस्कृती उदयाला आल्यावर त्यातून एक भावनिक बंध निर्माण होते आणि हा भावनिक बंध म्हणजे हा मानवाच्या संदर्भात असतो आणि एक चालीरीती एक नवीन उदयाला येते. दुसरं वैशिष्ट्य पहा, अधिक स्थिरता. सामाजिक संस्थांचं दुसरं वैशिष्ट्य आहे अधिक स्थिरता. अधिक स्थिरता हे दुसरं वैशिष्ट्य. अधिक स्थिरता. अधिक स्थिरता. अधिक स्थिरता हे वैशिष्ट्य पहा. स्थैर्य किंवा स्थिरता हे सुद्धा सामाजिक संस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. संस्थांचा विकास एका लांब प्रक्रियेनंतर होतो आणि तो सुद्धा जेव्हा कार्यांच्या विशिष्ट पद्धती आपली उपयोगिता सिद्ध करून दाखवितात तेव्हा. याचाच अर्थ जोपर्यंत विश्वास प्रणाली व वर्तन पद्धती बरेचशी समाजात रुळत नाही तोपर्यंत त्यांचा संस्था या सदरात समावेश करता येत नाही. एका ठराविक गरजांच्या संदर्भातील विविध नियमांचा समुच्चय या संस्थेमध्ये असतो. त्यामुळेच एकदा नियमने कायम झाल्यानंतर त्यात बदल घडवून आणणे कठीण असते, कारण समाजाची ओळखच मुळात नियमनावर आधारित असते. जसे मुलांच्या पालनपोषणाचे कार्य पिढ्यानपिढ्या कुटुंब संस्था चालवत असते आणि शेकडो वर्षापासून चालत आलेली जाती व्यवस्था आजही समाजात नष्ट करता येत नाही. विवाह संस्था ही जगातील प्रत्येक समाजात दिसून येते. आपल्या समाजात एक पत्नीत्व खाजगी संपत्ती प्रणाली बऱ्याच वर्षापूर्वीपासून स्वीकारण्यात आली. म्हणूनच त्यांना संस्थाचा दर्जा प्राप्त झाला. अर्थातच संस्थेचे स्वरूप अधिक स्थिर असल्याचे दिसून येते. अधिक स्थिरता यावरून आपल्याला असे लक्षात येते, अधिक स्थिरता म्हणजे समाजात पूर्वीपासून चालत आलेल्या चाली रीती परंपरा या समाजामध्ये निर्माण झालेल्या आहे आणि या समाजामध्ये निर्माण झाल्यामुळे या फार वर्षापासून चालत आलेल्या आहे आणि या चालत आल्यामुळे यामध्ये बदल करणं हे एकदम शक्य नसते. एकदम शक्य नसल्यामुळे आपण तो बदल करू शकत नाही आणि त्यामुळे समाजामध्ये अधिक स्थिरता आपल्याला या चालीरीतीची आपल्याला जाणवते. 3 नंबरचं वैशिष्ट्य आहे. 3 नंबरचं वैशिष्ट्य आहे निश्चित उद्देश. निश्चित उद्देश. निश्चित उद्देश. निश्चित उद्देश.
एक किंवा अनेक निश्चित उद्दिष्टांसाठीच संस्था अस्तित्वात आलेल्या असतात। साधारणतः सामूहिक उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिताच सामाजिक संस्था विकसित झाल्या आहेत। सामूहिक उद्दिष्ट हा सामाजिक संस्थांचा पाया आहे। उदाहरणार्थ स्त्री पुरुषांचे कायमचे लैंगिक संबंध आणि मुलांचे पालनपोषण यासाठी कुटुंब संस्था कार्यरत आहे। तर आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आर्थिक संस्था अस्तित्वात आली आहे। अर्थात संस्थेचे उद्देश म्हणजे त्यांची कार्य नव्हे, तर संस्थेचे उद्देश हे त्यांचे अंतिम लक्ष्य असून ते साध्य करण्यासाठी समाजातील व्यक्ती ठराविक विशिष्ट पद्धतीने कार्य करीत असतात। आता निश्चित उद्देशमध्ये यामध्ये आपल्याला सांगता येईल, एक किंवा अनेक उद्दिष्टासाठी संस्था अस्तित्वात आलेल्या असतात। एकापेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या संस्था एकत्र आलेल्या असतात। जसं आता इथं स्त्री पुरुषांचे लैंगिक संबंध आणि त्याचप्रमाणे सामूहिक उद्दिष्ट आणि पुरुषांचे व कुटुंब संस्थेने मुलांचे पालनपोषण करणे आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आर्थिक संस्था अस्तित्वात आली आहे। अर्थात त्या संस्थेचे उद्देश म्हणजे कार्य नव्हे, तर त्या संस्थेचे उद्दिष्ट हे अंतिम लक्ष्य असून ते साध्य करण्यासाठी समाजातील व्यक्ती ठराविक विशिष्ट पद्धतीने त्या कार्य करीत असतात। 4 नंबरचं वैशिष्ट्य आहे सांस्कृतिक साधने। कोणतं आहे? सांस्कृतिक साधने। सांस्कृतिक साधने सांस्कृतिक साधने प्रत्येक संस्थेत त्याच्याशी संबंधित काही भौतिक तसेच अभौतिक साधने असतात। मानवी विचार हे अमूर्त किंवा अभौतिक स्वरूपाचे असतात आणि ते व्यक्त करण्यासाठी साधने मात्र भौतिक किंवा मूर्त स्वरूपाचे असतात। प्रथम व्यक्तींच्या गरजा त्यांच्या मनात निर्माण होतात, त्यानंतर गरजांच्या पूर्ततेसंदर्भात विचार सुरू होतो व शेवटी भौतिक साधनांचा आधार घेऊन गरजा प्रत्यक्षपणे पूर्ण केल्या जातात आणि मानवांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी संस्थेची निर्मिती झाली असते। 2 मिनिटे विद्यार्थी मित्रांनो। पाहता आता प्रत्येक संस्थेत त्याच्याशी संबंधित काही भौतिक तसेच अभौतिक साधने असतात। आता प्रत्येक संस्थेत त्यांच्या भौतिक आणि अभौतिक साधने असतात। मानवी विचार हे अमूर्त किंवा अभौतिक सुद्धा स्वरूपाचे असतात आणि ते व्यक्त करण्यासाठी साधने मात्र भौतिक किंवा मूर्त स्वरूपाची असतात। प्रथम व्यक्तीच्या गरजा त्यांच्या मनात निर्माण झालेल्या असतात आणि त्यानंतर त्या गरजेच्या पूर्ततेसंदर्भात विचार सुरू होतो व शेवटी भौतिक साधनांचा आधार घेऊन गरजा प्रत्यक्षपणे पूर्ण केल्या जातात आणि मानवाच्या गरजाच्या पूर्ततेसाठी त्या संस्थेची निर्मिती झालेली असते आणि त्या गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या साधनांचा वापर ती संस्था करीत असते। 5वं जे वैशिष्ट्य आहे भूमिकांची संरचना। भूमिकांची संरचना प्रत्येक संस्थेमार्फत आणि त्या संस्थांमध्ये त्या प्रत्येक संस्थेची एक संरचना असते। म्हणूनच संस्थेचे कार्य अधिक संघटित व नियंत्रित असू शकते। या संरचनांचे स्वरूप 2 प्रकारचे असते, एक म्हणजे नियमनात्मक संरचना व दुसरा म्हणजे व्यक्तींच्या भूमिकांच्या संरचनेचा प्रकार होय। हे दोन्ही भाग एकमेकाशी निगडीत असतात। अनेक नियमांचे एकत्रीकरण झाल्यामुळेच त्यामध्ये संरचना तयार होत असते। भूमिकांची संरचना समाजाच्या सामान्य मूल्याद्वारे निर्धारित केलेली असते। सामाजिक संस्था म्हणजे संबंधित भूमिकांची व्यवस्था होय। व्यक्ती आपल्या भूमिका प्रमाणकानुसार अथवा नियमानुसार वठवितात, म्हणूनच सामाजिक संस्थेचे कार्य सुरळीतपणे चालत असते। आता
भूमिकांची संरचना म्हणजे काय, आता तुम्हाला इथं समजलं असतं. प्रत्येक संस्थांचं संरचना ही वेगळी झालेली असते. प्रत्येक संस्थांचं संरचनेचे उद्दिष्ट वेगळे असते आणि प्रत्येक संस्था ही आपल्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी त्या दिशेनं काम करत असते आणि त्या दिशेनं काम केल्यानंतर ते उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करते. ज्याप्रमाणे आता उदाहरण समजा आपण एक उचलली, समजा ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावर संस्कार करून त्याला घडवण्याचा प्रयत्न करते त्याचप्रमाणे तो घडते. तसंच ही संस्थासुद्धा असते आणि संस्था त्याच दृष्टिकोनातून मानवाच्या गरजांच्या पूर्ततेसाठी काम करते असं आपल्याला इथं सांगता येईल या वैशिष्ट्याबद्दल. 6व्या नंबरचं जे वैशिष्ट्य आहे प्रतीके, म्हणजे त्याने आपण इंग्लिशमध्ये सिम्बॉल्स असं म्हणतो. सिम्बॉल पहा, आता हे वैशिष्ट्य प्रत्येक सामाजिक संस्थेचे कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रतीके निर्माण झालेली असतात. ही प्रतीके भौतिक अथवा अभौतिक स्वरूपाची असू शकतात. प्रतीके ही सामूहिक जाणीवेची भावना, निष्ठा, आकर्षण इत्यादी गोष्टी संस्थेच्या सदस्यामध्ये निर्माण करीत असतात. या प्रतीकांच्या माध्यमातून त्या संस्थेची पूर्ण संकल्पना येऊ शकते. उदाहरणार्थ, स्त्रियांच्या गळ्यातील मंगळसूत्र हे विवाह संस्थेचे प्रतीक, राष्ट्रध्वज राष्ट्रचिन्ह हे राज्य संस्थेचे प्रतीक, शाळेतील मुलांचे विशिष्ट गणवेशे, सैन्यांचे गणवेशे, तुळशी वृंदावन, स्वस्तिक अशा प्रतीकांचे हिंदू धर्मातील महत्त्व, ख्रिश्चन धर्मातील क्रॉसचे महत्त्व, बौद्ध धर्मातील पंचशिलेचे महत्त्व आणि इस्लाम म्हणजे चांदचे महत्त्व हे प्रतीकाचेच उदाहरणे आहे. आता प्रतीकेबद्दल काय सांगता येईल आपल्याला. आता प्रत्येक सामाजिक संस्थेचे कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रतीके निर्माण झालेली असते हे बरोबर आहे. आणि ही प्रतीके भौतिक अथवा अभौतिक स्वरूपाची असू शकतात. भौतिक असू शकतात, अभौतिक सुद्धा असू शकतात. आणि ही प्रतीके सामूहिक जाणीवेची सुद्धा भावना, ही प्रतीके काय करतात, सामाजिक सांस्कृतिक भावनेचे आकर्षण, निष्ठा गोष्टी इत्यादी यांची काय जागृती निर्माण करण्याचे काम करीत असतात. आणि या प्रतीकेच्या माध्यमातून संस्थेची संकल्पना पूर्ण येऊ शकते. आता जसं इथं आपल्याला समाजामध्ये सांगता येईल, स्त्रियांच्या गळ्यामध्ये असणारं मंगळसूत्र ते एक प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये त्यांचा जो पवित्र आपला जो धर्मग्रंथ आहे गीता तो एक प्रतीक आहे. इस्लाममध्ये चंद्राचे महत्त्व ते एक त्यांचं प्रतीक झालं. जसं आता शाळेतील ड्रेस कोड म्हणजे गणवेश आपण त्याला म्हणतो, सैन्याचा गणवेश हे सुद्धा त्याचं काय झालं, प्रतीके झालं. आणि हे प्रतीके त्या संस्थेचं काय असते, एक जागृती निर्माण करण्याचं, निष्ठा निर्माण करण्याचं, मनामध्ये भावना निर्माण करण्याचं हे त्या तऱ्हेनं काम करत असते. 7 नंबरचं जे वैशिष्ट्य आहे लिखित अथवा अलिखित परंपरा. लिखित अथवा अलिखित परंपरा. लिखित अथवा अलिखित हे 7वं वैशिष्ट्य. प्रत्येक संस्थेच्या काही लिखित अथवा अलिखित परंपरा असतात. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी याद्वारेच प्रत्येक संस्था व्यक्तीचे वर्तन नियंत्रित करीत असते. या परंपरा लोकांच्या व्यवहारात अनुरूपता व समानता आणण्यात योगदान देत असतात. परंपरेच्या अंतर्गत प्रथा, चालीरीती, नियम आणि धार्मिक संस्कार इत्यादीचा समावेश होतो. त्याद्वारे संस्थेत भाग घेणाऱ्या व्यक्तींची प्रवृत्ती आणि वागणूक निश्चित होते आणि प्रत्येक संस्थेचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप प्राप्त होते. काही नियम लिखित स्वरूपात असतात. जसे भारतीय राज्यघटना लिखित स्वरूपात असल्यामुळे राज्यघटनेची कृती घटनेला अनुसरूनच होत असते.
पहा आता लिखित अथवा अलिखित परंपरा आपल्याला काय सांगते. आता प्रत्येक संस्थेच्या काही लिखित आणि अलिखित परंपरा असतात. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी याद्वारे संस्था व्यक्तीचे वर्तन नियंत्रित करत असते आणि या परंपरा लोकांच्या व्यवहारात अनुरूपता म्हणजे काय योग्य मेळ आणते, समानता आणण्याचा प्रयत्न करते. तसंच परंपरेच्या अंतर्गत असणाऱ्या प्रथा, चालीरीती, नियम आणि धार्मिक संस्कार इत्यादीचा यामध्ये समावेश होतो. याद्वारे संस्थेत भाग घेणाऱ्या व्यक्तींची प्रवृत्ती आणि वागणूक निश्चित होते आणि संस्थेत वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप प्राप्त होते. आणि काही नियम लिखित स्वरूपात असतात तर काही अलिखित स्वरूपाचे असते. जसं भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपात असल्यामुळे राज्यघटनेची कृती घटनेला अनुसरूनच होत असते आणि त्यानुसारच आपल्याला चालावं लागते. आता हे सगळे आपण वरील सर्व वैशिष्ट्यावरून आपल्याला असं लक्षात येते, कोणत्या तरी उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी व्यक्तीचे वर्तन, विचार, भूमिका नियंत्रित केले जाणे आवश्यक असते. त्यामुळेच प्रत्येकच सामाजिक व्यवस्थेत लोकरूढी, लोकनीती, कायदा इत्यादी सामाजिक नियमांची गुंफणच दिसून येते. हे नियम प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करणे गरजेचे असते, कारण समाजाचे अस्तित्व व सातत्य शेवटी या नियमावरच अवलंबून असते. म्हणूनच प्रत्येक समाजात व्यक्तींच्या वर्तनविषयी नियमाची व सामाजिक संबंधाची एक संघटित व्यवस्था असते. त्यालाच आपण सामाजिक संस्था असे म्हणतो. या सगळ्या वैशिष्ट्यावरून आपल्याला असं लक्षात येते, आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट यावरून असं लक्षात येते की प्रत्येक संस्थेचं उद्दिष्ट, नियम, कर्तव्य वेगवेगळं असते आणि त्या कर्तव्यानुसार आपल्याला चालावं लागते. आणि त्या कर्तव्यानुसार चाललं तर म्हणजे ती संस्थासुद्धा एक मानवी मूल्यांच्या पुनरुत्थानासाठी किंवा पुनरुत्थान देण्यासाठी म्हणजेच एक प्रकारचं प्रोत्साहन देण्यासाठी काम करत असते. आणि तेव्हाच ते मानवी मूल्य काय होते, साकार होते. असं हे होते आपला सामाजिक संस्थेची उद्दिष्ट यानंतरचा अंतर्गत.